हाय हॅलो नमस्कार, मी तेजस्विनी तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलवरती पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे। सर्वांना श्री स्वामी समर्थ। आय होप की तुम्ही सगळेजण मस्त आणि मजेत असाल। स्वामी महाराज तुम्हा सर्वांच्या मनातल्या चांगल्या इच्छा पूर्ण करोत अशीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते। तर आजचा जो व्हिडिओ आहे ना, तर तो गणपती बाप्पा ज्या दिवशी आपल्या घरी येणार होते तर त्या दिवशीचा आहे आणि त्याच्या आदल्या दिवशी हरतालिकेचा उपवास होता। जसं की सगळ्यांना माहीतच असेल, तर तो उपवास जो असतो ना, तर तो त्या दिवशी सोडायचा नसतो। तर त्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे त्या दिवशी गणपती बाप्पा येतात, तर त्या दिवशी तो उपवास आहे ना, तो सोडायचा असतो। तर मग आता इथे मी उपवास सोडण्याचीच तयारी करत होते। म्हणजे आदल्या दिवशी तर आमचा उपवास होता आणि दुसऱ्या दिवशी बाप्पा येणार होते। तर मग बाप्पा येणार आहेत, तर त्या दिवशी मग म्हटलं उपवास पण सोडायचा आहे आणि बाप्पा पण येणार आहेत, तर मग म्हटलं दोन्ही गोष्टी एकाच दिवशी आहेत, तर मग काहीतरी गोडाचं वगैरे करावं। मग त्यासाठी मग मी आज वरण भात, त्यानंतर बटाट्याची भाजी, तर असा सगळा स्वयंपाक जो आहे ना, तर तो मी बनवणार होते आणि पुऱ्या आणि चपात्या असं आमचा बेत ठरलेला होता। तर मग सकाळी मी लवकर उठले, त्यानंतर फ्रेश वगैरे झाले आणि मग लगेच किचनमध्ये आल्यानंतर स्वयंपाकाला सुरुवात केली। तर आज बाप्पा येणार होते, तर जनरली तर तसं मी ड्रेसच वेअर करते जसं की तुम्ही पाहता, पण आज म्हटलं चला बाप्पा येणार आहेत, तर मग त्यानिमित्ताने मग म्हटलं चला आज साडी वगैरे नेसूयात। तर कसं आता साडीची सवय थोडीशी मोडलेली आहे, तर त्याच्यामुळे असं पटकन काम करायचं म्हटलं की साडी घातल्यानंतर थोडासा प्रॉब्लेम होतो, पण ठीक आहे कधीतरी चालतं असं। तर आता इथे मी काय केलं, सकाळी उठल्यानंतर आधी पीठ वगैरे मळून घेतलं, त्यानंतर वरण भाताचा कुकर लावून घेतला आणि कुकर झाल्यानंतर मग लगेच इथे मी वरणाला फोडणीसुद्धा देऊन घेतली, जेणेकरून एक जे काम आहे ना आपलं तर ते हलकं होईल। तर इकडे दुसऱ्या साईडला मी कुकरमध्ये बटाटे जे आहेत ना, तर ते उकडण्यासाठी ठेवलेले होते आणि एका साईडला मी पापड तळून घेतले आणि त्यानंतर मग लगेच त्याच कढईमध्ये मी भजी सुद्धा करून घेतले, कारण की सकाळचा टायमिंग होता आणि उपवास असल्यामुळे कसं आम्ही लवकरच जेवणार होतो, कारण की उपवास सोडायचा होता। तर त्यासाठी मग म्हटलं पूर्ण स्वयंपाक आधी करून घेऊयात। तर मग आज सकाळी काही नाश्ता वगैरे नव्हता, डायरेक्ट जेवणच असं म्हणून मग मी स्वयंपाकाच्या तयारीला लागले आणि बाकीच्यांनी मग चहा बिस्किट वगैरे असं खाल्लेलं होतं। तर मग म्हटलं आज लवकरच स्वयंपाकाला सुरुवात करूयात आणि बाप्पा सुद्धा येणार होते, तर मग म्हटलं त्यांना सुद्धा नैवेद्य वगैरे दाखवावा आणि मग लगेच जेवायला बसायचं। तर त्यासाठी मग मी पटकन आता इथे बघा गरमागरम भजी जे आहेत ना, तर ते सुद्धा काढून घेतले आणि भजी करताना पीठ जे आहे ना, तर ते नेहमी आधी मळून ठेवायचं, जेणेकरून मग कसं होतं आपले जे भजी आहेत ना, तर ते अगदी मऊसूद वगैरे होतात, म्हणजे फार अशा कडक होत नाहीत। अगदी तुम्ही संध्याकाळी जरी खायला घेतल्यात ना, तरी सुद्धा ते अगदी मऊसूद अशाच राहतात। तर आता इथे भजी वगैरे करून घेतले मी, त्यानंतर बटाटा जो होता ना, तो सुद्धा उकडलेला होता। तर मग कांदा वगैरे चिरून घेतला आणि नेमकी लाईट गेली आणि भरपूर वेळा लाईट गेलेली होती, सकाळपासून दुपारपर्यंत सतत लाईटचं येणं जाणं चालूच होतं। तर मग इथे मी खलबत्त्यामध्ये मिरची, लसूण आणि जिरी असं व्यवस्थित कुटून घेतलं, जे की मला बटाट्यासाठी लागणार होतं। तर मग आता जी कढईमध्ये मी भजी केले होते ना, तर तीच कढई मी घेतली आणि त्यामध्ये कांदा परतायला घेतला। तर एकच कढई आहे जी की मी वापरत आहे, कारण की मग सतत जर चेंज करायचं म्हटलं तर मग भरपूर अशी भांडी होतात आणि आधीच तुम्ही बघू शकता बेसिंगमध्ये भरपूर अशी भांडी झालेली आहेत, कारण की सकाळचा स्वयंपाक होता, बाकीच्यांचा चहा नाश्ता सुद्धा झालेला होता। तर मग म्हटलं आधी भांडी वगैरे घासायला बसले तर मग स्वयंपाकाला लेट होईल, म्हणून मग म्हटलं नंतरच आपण सगळी जी भांडी आहेत ती एकदम घासावीत। म्हणून मग मी काय केलं, आज भांडी वगैरे नाश्त्याची क्लीन नाही केलेली, डायरेक्ट स्वयंपाकालाच सुरुवात केली। तर आता इथे बटाटे जे आहेत ना, तर ते सुद्धा माझे जे उकडून झालेले होते आणि दुसरीकडे कढईमध्ये कांदा सुद्धा परतून झालेला होता। तर मग त्यामध्येच मी खलबत्त्यामध्ये जी मिरची लसूण बारीक केलेली होती ना, तर ती सुद्धा लगेच टाकून दिली, कारण की मिरची जर तुम्ही अशी चिरून टाकली ना, तर तिचा फ्लेवर इतका छानसा असा उतरत नाही, पण जर खलबत्त्यामध्ये कुटून किंवा मिक्सरला जर तुम्ही ते बारीक करून टाकलं ना, तर जो बटाटा आहे ना, तो असा थोडासा तिखट अशी त्याची चव येते जिभेवरती। आणि नॉर्मली जर तुम्ही मिरच्या चिरून टाकल्या तर त्याची चव इतकी अशी फारशी उतरत नाही। तर आता इथे मिरची जी आहे तर ती सुद्धा व्यवस्थित परतून झाली होती। तर मग त्यामध्ये आता मी हळद टाकून घेणार आहे आणि हळद टाकल्यानंतर मग लगेच बटाटा जो आहे ना, तर तो मी त्यामध्ये टाकणार आहे।
तर बटाटा टाकून झाल्यानंतर बटाटा व्यवस्थित असा परतून घ्यायचा, म्हणजे कसं सगळं असं एकजीव झालं ना की त्याची चवसुद्धा खूप छान लागते। आणि बटाटा असा बघा मला तर खूप खायला आवडतो, कारण की मला रस्सा भाजीपेक्षा अशा कोरड्या भाज्या ज्या असतात ना तर त्याच खायला आवडतात। आणि कधीतरी आपण असं पुरी भाजी वगैरे केली तर असा बटाटा भरपूर वेळा बऱ्याच जणांच्या घरामध्ये सुद्धा होत असेल। तर त्यानंतर इथे मी वरून कोथिंबीर ॲड केली, त्यानंतर चवीनुसार मीठ टाकून घेतलं। सगळं जे आहे ते एकदा व्यवस्थित असं परतून घेणार आहे आणि त्यानंतर मग त्यावरती 5 ते 10 मिनिटांसाठी झाकण ठेवून देणार आहे, जेणेकरून आपला जो बटाटा आहे ना तो व्यवस्थित असा तयार होईल। तर इकडे जोपर्यंत बटाटा होते तर तोपर्यंत मी घरं झाडायला घेतली, कारण की एका कामाबरोबर दुसरी कामंसुद्धा पटकन आवरून घ्यायची होती, कारण की बाप्पा येणार होते। तर त्याच्यामुळे घर वगैरे कसं क्लीन वगैरे असलं की मग कसं मनसुद्धा प्रसन्न राहतं आपलं। आणि जेव्हा असे काही कार्यक्रम वगैरे असतात तर त्यावेळेस बघा आपली अशी सकाळची धावपळ ही चालूच असते। तर आता इथे बटाटासुद्धा बघा माझा झालेला होता तयार, 5 ते 10 मिनिटं झालेले होते। त्यानंतर मग मी गॅस बंद केला आणि मग हॉलमध्ये आले। तर आता इथे हॉलमध्ये आल्यानंतर काल जे डेकोरेशन केलेलं होतं तर त्याचं भरपूर असं सामान इकडे तिकडे झालेलं होतं, म्हणजे रात्री उशिरापर्यंत आमची तयारी चालू होती आणि खूप लेट झालं होतं। तर त्याच्यामुळे मग मी ते तसंच ठेवून दिलं आणि मग म्हटलं की सकाळी करूयात। तर मग त्यासाठी इथे मी सकाळी किचनमध्ये थोडी कामं करत होते, त्यानंतर हॉलमधलं थोडं क्लीन करत होते, म्हणजे असं दोन्हीकडेही माझी कामे चालूच होती। आणि आता इथे हॉल जो आहे ना तर तो मी आधी क्लीन करून घेणार होते, म्हणजे जेवढं काही सामान वगैरे होतं डेकोरेशनचं जे की न लागणारं होतं तर मग ते मी आतमध्ये नेऊन ठेवलं। आणि मग ज्यावेळेस सगळं डेकोरेशनचं आपण सामान काढू तर त्यावेळेस मी हे सगळं एकत्र करून ठेवते, जेणेकरून मग जेव्हा पुढच्या वर्षी आपल्याला गरज आहे किंवा मग ज्या चांगल्या वस्तू आहेत किंवा जे चांगलं डेकोरेशनचं सामान असेल तर ते आपल्याला यूज करता येतं। आणि कसं सगळ्या वस्तू जागच्या जागेवर ठेवल्या आणि व्यवस्थित ठेवल्या ना तर त्या बघा व्यवस्थित राहतात आणि आपल्या उपयोगात सुद्धा येतात। तर मग आता इथे मी झाडून घ्यायला सुरुवात केली, म्हणजे बेडरूम झाडून घेतले, त्यानंतर किचन आणि मग आता हॉल। तर अशा पद्धतीने मी घरं झाडून घेत असते नेहमी। आणि आता घरं वगैरे झाडून घेतली, त्यानंतर फरशा वगैरे सुद्धा मी लगेचच क्लीन करून घेतल्या। आणि त्यानंतर मग सगळं आवरून घेतलं, बाहेरचं पोर्चसुद्धा वगैरे झाडून घेतला मी, कारण की टायमिंग झालेला होता। तर जीविकाचे पप्पा गेलेले होते गणपती बाप्पा आणण्यासाठी, तर तोपर्यंत मग इथे मी पुऱ्या करून घेतल्या आणि पुऱ्यासुद्धा बघा माझ्या तयार झालेल्या होत्या। तर जेवढ्या पुऱ्या लागता येतं तेवढ्या मी तळून घेतल्या आणि त्यानंतर मग बाकीच्या ज्या आहेत त्या मी चपात्या करणार होते, कारण की कोणाला पुरी आवडते कोणाला चपाती आवडतात। तर मग यानुसार मग म्हटलं की थोड्याशा पुऱ्या करून घेऊयात आणि मग थोड्याशा चपात्या करून घेऊयात। तर मग अशा हिशोबाने मग मी चपात्या करायला घेतल्या आणि थोड्याशाच होत्या, 4-5 चपात्या मी करणार होते, कारण की जास्त करून पुऱ्याच खातात। पण जीविकाच्या पप्पांसाठी आणि जीविकाच्या आजीसाठी चपात्या इथे मी करत होते। तर कारण की चपात्या जास्त करून कसं रोज खाण्यात येतात तर त्याच्यामुळे त्यांना चपात्याच आवडतात। तर मग त्यासाठी मग म्हटलं चला आता आपण चपात्यासुद्धा करून घेऊयात। आणि बाप्पा येणार होते तर मग सगळी कामं लवकर आवरून घ्यायची होती, कारण की मग पूजेसाठी सुद्धा थोडासा वेळ जाणार होता। आणि कसं सगळं आपण आवरून वगैरे घेतलं तर मग ज्यावेळेस मग आपल्याला देवाचं काय करायचं असेल तर त्यावेळेस आपल्याला निवांत करता येतं, म्हणजे जास्त घाई गडबडसुद्धा होत नाही आणि आपली जी कामे आहेत ना तर ती सुद्धा व्यवस्थित होतात आणि उपवास होता। तर त्याच्यामुळे मग सगळं पटकन आवरून घेतलं आणि खूप धावपळ झालेली होती, म्हणजे डेकोरेशनचं, त्यानंतर घरातलं आवरणं, स्वयंपाक, त्यानंतर दुधाच्या पिशव्या पॅकिंग करणं, म्हणजे इतकी गडबड झाली होती ना की काय सांगायलाच नको। पण सगळं टायमिंगवरती झालं, व्यवस्थित आवरलं गेलं, तर त्याच्यामुळे मनाला सुद्धा समाधान होतं की आपली जी कामे आहेत तर ती टायमिंगला झाली आणि वेळेत आवरली। आणि कसं आपण एकटेसुद्धा स्वयंपाकघरात सवय असली ना तर बघा पटकन स्वयंपाकसुद्धा होतो आपला। तर हे बघा हे होतं आमचं डेकोरेशन, जे की आम्ही काल रात्री केलेलं होतं। सगळं आवरून वगैरे झालेलं होतं आणि हा फायनल लुक होता डेकोरेशनचा। तर ताम्हाण गडवे वगैरे सगळे आम्ही घासून सुद्धा ठेवलेले होते, फक्त आता बाप्पा येण्याची वाट पाहत होतो। तर मग बाप्पा आले, त्यानंतर त्यांचं व्यवस्थित पूजा वगैरे करून घेतली, आरती झाली, नैवेद्य दाखवला, त्यानंतर मग आम्ही सुद्धा लगेचच उपवास सोडला, कारण की 12 वाजलेले होते। तर मग म्हटलं आधी जेवण वगैरे करून घेऊयात आणि त्यानंतरच मग भांडी वगैरे क्लीन करूयात, कारण की उपवास होता आणि भूकसुद्धा खूप
लागलेली होती, सकाळी नाश्तासुद्धा नव्हता, तर त्याच्यामुळे आधी नाश्ता नव्हता, तर त्याच्यामुळे मग म्हटलं आपण आधी जेवण वगैरेच करून घेऊयात आणि पुढे मी तुम्हाला दाखवेनच की आमचे बाप्पा जे आहेत तर ते आम्ही कसे विराजमान केलेले आहेत. आणि खूप छान वाटत होतं. गणपती बाप्पा आलेले होते. वर्ष कधी जातं कसं जातं काहीही समजलं नाही. आणि ज्या दिवशी आपल्या घरी बाप्पा येतात ते 10 दिवस तर अगदी पटकन निघून जातात. म्हणजे सगळ्यांच्याच घरात असं आनंदाचं वातावरण असतं आणि एक आपल्याला काय म्हणतो ना, खूप आनंद होतो. ज्या दिवशी आपल्या घरी बाप्पा येणार होते त्या दिवशी तर आपल्याला खूपच म्हणजे आनंद होतो आणि लहान मुलांचं तर काय सांगायलाच नको. तर खूप छान वाटत होतं. घर अगदी भरल्यासारखं वाटत होतं गणपती बाप्पा आले होते तर. आणि आता हे 10 दिवस तर बघा कसे पटकन निघून जातील ना, तर ते कळणार सुद्धा नाही. तर खूप अशी भांडी माझी आज बघा पडलेली होती बेसिनमध्ये, कारण की नाश्ता होता, स्वयंपाक होता, जेवण होतं दुपारचं, तर ती भांडी भरपूर अशी पडलेली होती आणि क्लीन करायची सुद्धा राहिलेली होती. तर मग म्हटलं आधी भांडी वगैरे क्लीन करून घेऊयात आणि त्यानंतरच मग मी ओटा क्लीन करून घेणार होते, कारण की सकाळी जर नाश्त्यानंतरनं क्लिनिंग करायचं म्हटलं तर मग स्वयंपाकाला उशीर झाला असता आणि सगळेजण वाट पाहत होते जेवणाची, कारण की बाप्पा आल्यानंतरच आम्ही जेवण केलेलं होतं. तर त्याच्यामुळे मग सगळ्यांना सुद्धा खूप भूक लागलेली होती. मग त्या हिशोबानेच मग मी आधी भांडी क्लीन करायची ठेवली आणि आधी जेवण वगैरे करून घेतलं. तर अशी बघा ही माझी बाप्पा येणार होते तर त्या दिवशी धावपळ सुरू झालेली होती. म्हणजे खूप स्पीडमध्ये काम करावं लागलेलं होतं, कारण की गणपती बाप्पा यायचे म्हटलं की अशी बघा गडबड आपली सुरूच असते आणि एक आनंदाचं वातावरणसुद्धा आपल्या घरामध्ये असतं आणि सगळ्यांच्याच घरात असंच असेल. म्हणजे काहीही कार्यक्रम असला ना की बघा त्या दिवशी खूप आपली धावपळ होते. सगळे कामं आपल्याला लवकरात लवकर आवरून घ्यायचे असतात, पण तरीसुद्धा काही ना काहीतरी राहूनच जातं. तर चला असो. तर आता इथे मी सगळी भांडी आधी धुवून घेतली आणि जी जाळी वगैरे होती ना माझी तर ती पूर्ण भरलेली होती भांड्यांनी, म्हणून मग हे जे कुकर वगैरे होते ना तर मग मी ते शेवटी धुण्यासाठी घेतले, कारण की जाळीमध्ये अजिबात जागा राहिलेली नव्हती, इतकी भांडी पडलेली होती. तर आता इथे मी आधी भांडी वगैरे क्लीन करून घेतली. त्यानंतरनं ओटा वगैरे जो आहे ना तर तो सुद्धा मी व्यवस्थित घासून वगैरे घेणार होते, कारण की आज खूप काम झालेलं होतं ओट्यावरती. मग तो असा खराब वगैरे राहिला तर ते सुद्धा चांगलं दिसत नाही. आणि मी एकदा कामाला सुरुवात केली ना तर ते मग मी पूर्ण क्लीन करूनच म्हणजे नंतरच मी बसते, कारण की कसं आपल्याला म्हणजे आपण दमलेलो तो भरपूर असतो, पण जेव्हा मग असं मेसी किचन आपण ठेवून ज्यावेळेस आपण आराम करण्यासाठी जातो ना बघा, तर मग त्यावेळेस ते दिसताना सुद्धा व्यवस्थित दिसत नाही आणि कसं मग ते खूप पसारा दिसतो किचनवरती आणि मग त्यामुळे काय होतं ना की भरपूर असं झुरळं वगैरे होण्याचे सुद्धा चान्सेस असतात. तर त्याच्यामुळे आधी क्लिनिंग करून घेतलं ना तर ते व्यवस्थित दिसतं. तर आता इथे बघा हा फायनली लुक आहे आमचा. गणपती बाप्पा बघा इथे विराजमान झालेले आहेत आणि मग अशी जी रिकामी जागा होती तर ती आता भरून निघालेली आहे आणि ती भरल्यानंतर इतकं सुंदर दिसत होती ना, म्हणजे अगदी घरातलं वातावरण जे आहे ना ते खूप छान झालेलं होतं. सगळेजण खूप आनंदी होते आणि एक काय म्हणतो ना आपण उत्साह असतो ना तर तो असा तयार झालेला होता. तर हा फायनल लुक आहे बघा. तर तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. डेकोरेशनसुद्धा तुम्हाला कसं वाटलं तर ते सुद्धा तुम्ही नक्की सांगा मला. तर चला तर मग आजचा जो व्हिडिओ आहे तर तो मी इथेच एंड के. आजचा हा माझा धावपळीचा व्हिडिओ जो आहे तर तो तुम्हाला कसा वाटला, आमच्या गणपती बाप्पांचं डेकोरेशन तुम्हाला कसं वाटलं ते सुद्धा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तर चला तर मग आजचा जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. उद्या पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओ